की त्याच्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या शाखा येतात आणि EVSमध्ये पर्यावरणाच्या संदर्भातील घडामोडी येत असतात. मॅक्झिमम आजचा जो आपला टॉपिक आहे तो सायन्सचे प्रश्न जास्त इन्क्लूड केलेले आहेत. तरीसुद्धा याच्यातील काही प्रश्न EVSमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतील. चला आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, सबसे तेजी से बढ़ने वाला पौधा कौन सा है? म्हणजे भरभर मोठं होणारं रोपटं कोणतं आहे? तर युकॅलिप्टस नावाचं वृक्ष आहे. या झाडाचं पौधा जो आहे तो अतिशय गतीनं वाढत असतो. पुढचा प्रश्न आहे, दूध का धवल रंग किसकी उपस्थिती के कारण होता है? आपणाला दूध माहिती आहे पांढऱ्या रंगाचं असतं. तर दुधाचा पांढरा रंग का असतो, कशामुळे असतो? तर दुधामध्ये केसिन नावाचा घटक असतो. केसिन, या घटकामुळं दुधाचा रंग पांढरा होत असतो. मानवी शरीराच्या संदर्भातला पुढचा प्रश्न, मूत्र का पीला रंग किसकी मौजूदगी के कारण होता है? यानी की युरिनचा जो पिवळा रंग असतो कशामुळे होतो? तर आपल्या शरीरातील ह्याच्यामध्ये युरोक्रोम नावाचा घटक असतो. युरोक्रोम नावाच्या घटकामुळं आपल्या युरिनचा रंग पिवळा झालेला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सामान्य प्रयोग में आने वाला मसाला लोग कहाँ से प्राप्त होता है? सामान्य प्रयोग में आने वाला मसाला लौंग कहाँ से प्राप्त होता है? लौंग आपणाला माहिती आहे. तर ते लौंग जी असते ती फुलाची कळी असते. तर फूल की कली से यह प्राप्त होता है. अगला क्वेश्चन है, मायोपिया का दूसरा नाम क्या है? तर मायोपिया हा जो आजार आहे हा डोळ्याच्या संदर्भातील आजार आहे. तर मायोपिया या आजाराचं दुसरं नाव काय आहे? निकट दृष्टी दोष असं त्याचं दुसरं नाव आहे. आता हा डिटेल्स टॉपिक आपणाला आहे. सायन्स टीचिंग करत असताना आपणाला या घटकावरती बोलायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. टूटी हड्डियों को जोड़ने के लिए किसका प्रयोग किया जाता है? आता जोडणे के लिए याचा अर्थ एकदा हाडं तुटली की ते जोडत नसतात. तर ते जोडण्यासाठी वरनं काहीतरी आपण प्रयोग करत असतो, जसं की प्लास्टर करणं. तर हे प्लास्टर करण्यासाठी कोणता घटक त्या प्लास्टरमध्ये असतो? तर प्लास्टर ऑफ पॅरिस हा जो घटक असतो अगदी हलका असतो, सहजपणे सुकतो लगेचच आणि एकदम फिट्ट असा बसतो. त्याच्यामुळे हाताला संरक्षण मिळत असतं आणि स्थिर हात राहत असल्यामुळं 22 ते 20 दिवसानंतर तो हाड जोडल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा क्वेश्चन आहे, तारों को टिमटिमाने का कारण क्या है? आकाशामध्ये तारे चमकत असतात, तर त्या चमकण्याचं त्यांचं कारण काय आहे? तर उत्तर आहे वायुमंडलीय अपवर्तन. वायुमंडलीय अपवर्तन म्हणजे काय किंवा ते कसं होतं, तर याच्यावरती डिटेल्स टॉपिक आहे, आपण पुढे बघूया. पुढचा क्वेश्चन आहे, धूप के चष्मे की पावर होती है? जे धूप उन्हामध्ये जो आपण चष्मा वापरतो त्यावेळी चष्म्याची पावर किती होते? तर 0 डायोप्टर त्याची पावर होते. आता पुढचं बघा, स्नेल का नियम किसके संबंधित है? स्नेल का संबंध जो है या फिर स्नेल का नियम जो है वो प्रकाश के बारे में आता है. प्रकाश में प्रकाश का अपवर्तन जो है, इस अपवर्तन के बारे में स्नेल का नियम आता है. कांच में किस रंग का अपवर्तनांक सबसे कम होता है? काचेमध्ये कोणत्या रंगाचा अपवर्तनांक
सगळ्यात कमी असतो? तर त्याचं उत्तर आहे लाल रंग. आता पुढचं बघा, वे पदार्थ जो चुंबक से कम प्रतिकर्षित होते हैं उसे क्या कहलाते हैं? चुंबक से कम प्रतिकर्षित होने वाले जो पदार्थ होते हैं उस पदार्थ को प्रतिचुंबकीय पदार्थ कहते हैं. जसं की चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ हे जे पार्ट आहेत, जसं की जे चुंबकाकडे आकर्षले जातात, खेचले जातात, चुंबकीय पदार्थ जे खेचले जात नाही आहेत ते अचुंबकीय पदार्थ म्हटलं जातं. पुढे बघा, विद्युत चुंबक में क्रोड के रूप में क्या इस्तेमाल होता है? विद्युत चुंबक आपण यूज करत असतो, तर तो यूज करत असताना त्याच्यामध्ये क्रोड असतो. तर त्या क्रोड म्हणजे ते काय असतं? तर ते असतं लोहा, मृदू लोहा, मऊ लोखंड त्याच्यामध्ये असतं. पुढे बघा, महासागर में डूबी हुई वस्तुओं की स्थिति जानने के प्रयुक्त यंत्र. आता समुद्रामध्ये जी सिस्टीम असते, जहाज वाहत असताना सुद्धा पाणबुडे असतील किंवा जहाज वाहत असताना पुढं काय आहे का पाण्यामध्ये हे पाहण्यासाठी एक सिस्टीम त्या जहाजामध्ये असते, सोनार नावाची सिस्टीम. तर ही सिस्टीम लहरी वगैरे सोडून पुढं काय आहे का याचा अंदाज घेत असते. जहाजातील स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी दिसत असतात, मात्र ती जी सिस्टीम असते सोनार, की त्या सोनार सिस्टीमच्या माध्यमातून याची सगळी आपणाला कल्पना होऊ शकते. पुढे बघा, सेकंड के लोलक की काल अवधी क्या होती है? घड्याळ आपल्याला माहिती आहे, घड्याळामध्ये काटे असतात आणि वेगवेगळे काटे असतात. तर त्याच्यामध्ये घड्याळामध्ये लोलक पण असतो. तर त्या लोलकाचा कालावधी किती असतो? तर 2 सेकंद कालावधी त्याचा असतो. पुढचं आहे, किसी तत्व के गुणों को प्रदर्शित करता है, यानी की कौन? तर अणुक्रमांक जो असतो, परमाणु क्रमांक, हा गुणों को प्रदर्शित करता है, यानी की ज्या वस्तू आहेत, हेलियम असेल, हायड्रोजन असेल, भरपूर आहेत, मूलद्रव्ये जे आहेत त्या मूलद्रव्यांना अणुक्रमांक दिलेले असतात. तर ते अणुक्रमांक काय करत असतात, त्याच्या आधारावरती गुणांचं प्रदर्शन होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा क्वेश्चन आहे मानवी शरीराच्या संदर्भात, पित्त कहा जमा होता है? आपल्या सर्वांना माहिती आहे पित्त हे जे असतं ते पित्ताशयमध्ये जमा होत असतं. पुढे बघा, लाल चींटियों में कौन सा अम्ल पाया जाता है? मुंग्यांचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये लाल मुंग्या आहेत, काळ्या मुंग्या आहेत. तर त्याच्यातील लाल मुंग्या ज्या आहेत त्या लाल मुंग्यांच्या शरीरामध्ये कोणतं अम्ल असतं? ॲक्च्युली लाल मुंग्या चावल्यानंतर फार आग होते. तर ती आग म्हणजे काय असतं, तर ते काय करत असतात, त्यांच्या शरीरामध्ये फार्मिक अम्ल असतं. तर ते फार्मिक अम्ल ते त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये सोडत असतात. त्याच्यामुळं लाल मुंगी चावल्यानंतर आग प्रचंड होते, गांध्या येतात त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी फार्मिक अम्लामुळं होतात. पुढं बघा, शीशे के संचयन वाले सेल में किस अम्ल का प्रयोग होता है? शिसा आपल्याला माहिती असेल, शिशे. तर शिशाचं शिशाचं साठवणूक करण्याचा जो शेल असतो, तर त्या शेलमध्ये कोणतं आम्ल वापरलेलं असतं? त्याच्यामध्ये फॉस्फरिक आम्ल असतं. फॉस्फरिक आम्लामुळं त्या शिशाची साठवणूक केली जाते. पुढे बघा, सभी तेल किस कार्बनिक यौगिक के नाम से जाने जाते हैं? कार्बनिक नाम विचारलेलं आहे. आणि जे ऑइल्स आहेत
ते ऑइल्स कोणत्या कार्बनिक नावानं ओळखले जातात? तर हायड्रोकार्बन या नावानं सगळे तेल, पेट्रोलियम जे आहे, डिझेल जे आहे, तर ते ओळखलं जातात. पुढे बघा, शुष्क सेल का एनोड कौन बना देता है? शुष्क सेल, कोरडा विद्युत घट, तर त्याचा ॲनोड जो असतो कशामुळं बनतो? तर तो कार्बनमुळं बनत असल्याचं आपल्याला दिसून येतो. पुढं बघा, आता पृथ्वीवरती आपण सर्वजण राहतोय, त्याच्यावरती आधारित हा क्वेश्चन दिलेला आहे. पृथ्वी पर दिन और रात क्यों होते है? आपण पृथ्वीवरती राहतोय, दिवस असतोय, रात्र असते, तर हे कशामुळं होतं? तर पृथ्वीच्या दैनिक गतीमुळे होतं. दैनिक गति के कारण ये सब होता है. गुर्दे की कार्यात्मक इकाई क्या है? तो यहाँ पर दिया है नेफ्रॉन. अगला सवाल जो है, नाइट्रोजन किसका अनिवार्य घटक होता है? हम सब ने सभी जगह नाइट्रोजन सभी जगह उसका इस्तेमाल करते हुए देखा है. तो इसमें नाइट्रोजन में सबसे अनिवार्य घटक कौन सा होता है? तो प्रोटीन का, ये जो प्रोटीन है, यह प्रोटीन का नाइट्रोजन अनिवार्य घटक होता है. बाद में देखिए, सिगरेट के धुएं का मुख्य प्रदूषक क्या है? यानी की माणसं सिगरेट ओढत असतात आणि सिगरेटमध्ये प्रदूषणातून कोणते घटक बाहेर पडत असतात मुख्य? तर त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन. निकोटीन हे विषारी द्रव्य आहे की जे सिगरेट असेल, तंबाखू असेल किंवा इतर जे नशिली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये यूज केलं जातं. आणि निकोटीन सोबतच कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा मुख्य घटक सिगरेटच्या धुयेचा, म्हणजे सिगरेटचा जो धूर निघतो त्याचा हा मुख्य घटक आहे. कोशिका भित्ती का प्रमुख अवयव क्या है? तर सेल्युलोज हा कोशिका भित्तीचा मुख्य अवयव आहे. पेशी या अवयवातील हा घटक आहे. पेशी या घटकातील हा पार्ट आहे, तो आपण पुढे बघूया. पुढे बघा, जीन को वहन करने वाली आनुवंशिक इकाइयाँ क्या कहलाती है? जीन्स, आपल्या शरीरामध्ये गुणसूत्र असतात, तर या गुणसूत्रांचं वहन करणे वाली गुणसूत्र जी आहेत, तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे जीन्स. तर त्याची आनुवंशिक इकाइयाँ क्या कहलाती है? तो उसे गुणसूत्र कहा जाता है. जीवाणु की कोशिका भित्ति कैसे बनी होती है, किससे बनी होती है? तो सेलुलोज से ही वो बनी होती है, और उसका दूसरा जो नाम है वसा और सेलुलोज से कोशिका भित्ति बनती है. अगला क्वेश्चन देखिए, प्लाज्मा झिल्ली किसकी बनी होती है? प्लाझ्मा कुठं असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या रक्तामध्ये हा घटक असतो. जेव्हा कोरोना जगभरामध्ये पसरत होता त्यावेळी त्या लोकांना वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी सुद्धा यूज केलेली होती. प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय होतं की ज्या माणसाला कोरोना होऊन गेलेला होता आणि त्या कोरोनातून बरा झालेला जो माणूस होता, त्या माणसाच्या शरीरातील रक्त काढायचा आणि रक्तातील प्लाझ्मा गोळा करायचा, आणि तो प्लाझ्मा जो कोरोनानं इन्फेक्टेड झालेला माणूस आहे, सध्या तो कोरोनाशी झुंज देतोय, त्या माणसाच्या शरीरामध्ये टोचायचा. तर ही प्लाझ्मा थेरपी होती. तर त्याच्यामध्ये प्लाझ्मा झिल्ली किसकी बनी होती है? तर ती लिपिड एवं प्रोटीन से बनी होती है. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखाई पड़ता है? देखिए, आकाश यहाँ पर पूछा गया है, पृथ्वी नहीं पूछा गया. तो अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश जो है वह काला दिखता है.
अगला जो सवाल है, दूरबीन का आविष्कार किसने किया था? दूरबीन का आविष्कार, दूरबीन की खोज गॅलिलिओ ने की थी. खोज म्हणता येणार नाही आहे, आविष्कारच म्हटलं पाहिजे, त्याला निर्माणच म्हटलं पाहिजे. तर हे गॅलिलिओनं दूरबीनचा आविष्कार केलेला होता, निर्मिती केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, एक्सरे का आविष्कार किसने किया था? एक्सरे आपण दवाखान्यामध्ये पाहतो. हाड वगैरे तुटलं असेल, मोडलं असेल, तर ते कितपत तुटलेलं आहे किंवा मोडलंय का नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर एक्सरे काढत असतात. तर हा एक्सरेची निर्मिती कुणी केलेली होती? तर रॉन्टगेन नावाचा जो शास्त्रज्ञ होता, तर त्यानं एक्सरेची निर्मिती केलेली होती. पुढचा क्वेश्चन आहे, किस धातु का प्रयोग मानव द्वारा सबसे पहिले किया गया था? माणसाचा जर का इतिहास बघितला तर या इतिहासामध्ये धातूंचा शोध बघत असताना सुरुवातीला तांब्याच्या धातूचा माणसानं वापर केल्याचा आपल्याला दिसून येईल, तांबे या धातूचा. पुढे बघा, मानव शरीर की किस ग्रंथि को मास्टर ग्रंथि कहा जाता है? मास्टर ग्रंथि जर का विचारलं तर शरीरातील जी पीयूष ग्रंथी आहे, या पीयूष ग्रंथीला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, कार्बन का सर्वाधिक शुद्ध रूप कौन सा है? कार्बन म्हणजे कोळसा, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तर कार्बनचं सर्वाधिक शुद्ध रूप जे असतो तो हिरा असतो. हिरा खाणीमध्ये आपल्याला मिळालेला असतो, अगदी चमकदार असतो, त्याला प्रचंड व्हॅल्यू असते, परंतु हा हिरा म्हणजेच एक कार्बन आहे, काळा पदार्थ आहे. पुढे बघा, रेडियो एक्टिविटा की खोज किसने की थी? रेडियो एक्टिविटा की जो खोज है हेनरी बेकरल के जो शास्त्रज्ञ है उन्होंने की है. अगला क्वेश्चन, पेसमेकर का शरीर संबंध से पेसमेकर का संबंध शरीर के किस अंग से है? पेसमेकर ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना एका अवयवाच्या ऑपरेशनमध्ये किंवा एका अवयवाला टिकवून ठेवण्यासाठी वापरली जाते. त्याच्या माध्यमातून माणसाचा जीव वाचला जातो. तर हृदयाच्या संदर्भामध्ये काही घडामोडी असतील, हृदयाच्या संदर्भामध्ये काही आजार असेल आणि तो वाढला असेल, तर त्यावेळी पेसमेकर बसवलं जातं. त्याच्या माध्यमातून हृदय आपलं कार्य करत असतं. पुढे बघा, प्रोटीन की इकाई क्या है? तर प्रोटीन की इकाई जो है वो है अमीनो आम्ल. अमीनो आम्लामुळेच प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतं, प्रोटीनमुळेच अमीनो आम्ल निर्माण होतं. पुढे बघा, हमारे शरीर के किस अंग में एंटीबॉडी बनते हैं? हा अँटीबॉडी नावाची जी संकल्पना आहे, ही कोरोनाच्या काळामध्ये फार उपयोगाला आलेली होती. प्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये वाढल्या पाहिजेत. हे अँटीबॉडी कुठल्या अवयवामुळे वाढत असतात? तर आपल्या शरीरातील जे घशामध्ये टॉन्सिल्स आहे, या टॉन्सिल्समधून अँटीबॉडी वाढत असतात. पुढचा क्वेश्चन आहे, जुखाम का कारण क्या है? अगदी सर्दी, डोकेदुखी, सर्दी, जुखाम आपण म्हणतो, तर याचं कारण जे आहे ते विषाणू आहेत, व्हायरस आहेत. व्हायरसमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पुढे बघा, विज्ञान की वह शाखा जो बुढ़ापे प्रक्रिया का अध्ययन करती है उसे क्या कहलाता है? विज्ञानाच्या शाखेमध्ये, जीवशास्त्रामध्ये सुद्धा उपशाखा दिलेली आहे. म्हातारे बुढ़ापे की प्रक्रिया का अध्ययन करने वाली जो शाखा रहती है उसे जीरोंटोलॉजी कहते हैं. जीरोंटोलॉजी.
बाद में अगला सवाल देखिए, कौन सा एंजाइम एक का थक्का बनने में सहायता करता है? तर रेनिन नावाचं जे एन्झाईम आहे, संप्रेरक आहे, हे संप्रेरक एक का थक्का बनने में सहायता करता है। आगे देखिए, दूध का दही में जमने का कारण क्या है? आपण बघतो दुधापासून दही बनतं, तर दुधापासून 41 नंबर काय समजलं नाही. हां ठीक आहे. एक संप्रेरक असतं, ते संप्रेरक घट्ट आपलं जे रक्त वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माहीत आहे, तर ते रक्त पातळ असतं किंवा रक्त म्हणजे कापल्यानंतर परत घट्ट होतं, सुकतं लगेच, बरोबर का? किंवा काय काय वेळी रक्ताच्या गाठी सुद्धा होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी कोणतं संप्रेरक शरीरातलं मदत करत असतं? तर ते एन्झाईम नावाच्या कोणतं जे संप्रेरक आहे, म्हणजे एन्झाईम कोणतं आहे, तर रेनिन नावाचं जे एन्झाईम आहे, संप्रेरक आहे, तर ते महत्त्वाची भूमिका बजावत असतं. आता दूध का दही में जमने का कारण क्या आहे, म्हणजे दुधापासून दही का होतं, कोणत्या घटकामुळे होतं? तर लॅक्टोबॅसिलस नावाचा जो घटक आहे, या घटकामुळं दुधापासून दही बनत असतं. आता पुढं बघा, पक्षियों के उड़ने की प्रक्रिया क्या कहलाती है? जे जीवशास्त्र इतकं महत्त्वाचं आहे आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स जे असतात सायन्समध्ये जीवशास्त्रावरतीच येतात. तर त्याच्यामध्ये जे पक्षी आहेत, तर त्या पक्षी जे उडत असतात आकाशामध्ये, तर ती प्रक्रिया जी आहे, त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर त्याला ब्रेलिंग असं म्हटलं जातं. पुढे बघा, एन्झाईम के प्रोटीन भाग को क्या कहते हैं? एन्झाईम आपण नुकतंच बघितलं संप्रेरक, त्याच्यामध्ये सुद्धा भाग असतात. तर त्याच्यामध्ये जो प्रोटीनचा भाग असतो एन्झाईमच्या, तर त्याला एपो एन्झाईम असं म्हटलं जातं. आगे देखिए, किस हार्मोन को आपत्कालीन हार्मोन्स कहते हैं? शरीरामध्ये आपले हार्मोन्स असतात. हार्मोन्स अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तुमची चिडचिड होण्याचं कारण सुद्धा हार्मोन्स आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपल्या शरीरातील, त्या शरीरातील गोष्टी हार्मोन्समुळे होत असतात. हार्मोन्सची जर का कमतरता असेल तरीसुद्धा त्या गोष्टी होतात. हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये जरी वाढलं असेल, इनबॅलेन्स असेल, तरीसुद्धा प्रॉब्लेम्स येत असतात. तर किस हार्मोन्स को आपत्कालीन हार्मोन कहते हैं? ॲड्रेनलिन नावाचं जे हार्मोन्स आहे, ॲड्रेनलिन, तर हे आपत्कालीन हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, बुद्धी का केंद्र कहाँ स्थित है? म्हणजे आपली जी बुद्धी आहे त्याचं केंद्र कुठं आहे? तर प्रमस्तिष्क. आता मेंदू जो आहे त्याच्यामध्ये प्रकार असतात. डोकं जे आहे आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये प्रकार जे असतात, त्याच्यामध्ये प्रमस्तिष्कमध्ये बुद्धीचं केंद्र असतं. पुढं बघा, कॅल्क्युलस के आविष्कारक कौन है? कॅल्क्युलसचा आविष्कार न्यूटनने केलेला आहे. न्यूटन कॅल्क्युलसचा निर्माता आहे. शकरकंद किसका रूपांतर है? जड असं म्हटलं जातं. ॲक्च्युली शकरकंद नावाची संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे, परंतु तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का शकरकंद? नसेलच माहिती, ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर. तर पुढचं बघा, मनुष्य के रक्तचाप को किस धमनी से मापा जाता है? डॉक्टरकडे गेल्यानंतर ब्लड प्रेशर मोजलं जातं, मशीन लावली जाते बीपीची, आणि ती बीपीची मशीन काय करत असते, तर शरीरातील एक धमनी असते, त्या धमनीची ठोके ते घेत असते. तर ब्रँकियल नावाची जी धमनी आहे, ब्रँकियल, तर या ब्रँकियल नावाच्या धमनीच्या माध्यमातून रक्तदाब मोजला जातो. हास्य गॅस का रासायनिक नाम क्या है? म्हणजे एक गॅस असतो, तो गॅस सुटल्यानंतर तुम्ही
हसतच बसता, अगदी हास्याचा लाफिंग गॅस असं म्हटलं जातं त्याला. तर नायट्रस ऑक्साईड जो आहे तो लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो. अशा पद्धतीनं हे सायन्सचे EVSचे महत्त्वाचे जे प्रश्न होते, मला वाटतं 50 प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे आहेत. तर ते 50 प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत.